नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत हरतालिकेची संपूर्ण पूजा विधी मंत्रोच्चार पद्धतामध्ये. तर चला पाहूया. भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या हरतालिकाचे हे व्रत कुमारिकांनी मनासारखं पती मिळावा म्हणून व सौभाग्यवतींनी पतिराज दीर्घायुष्य व आरोग्यवान व्हावे म्हणून आवर्जून करावे असा हा प्रघात आहे. हरतालिका हे श्री पार्वती मातोश्रीचेच एक नाव. त्यांनी आपल्या प्रबळ इच्छेने खडतर तपश्चर्या करून श्री महादेवांना प्राप्त केले याचीच आठवण म्हणून ह्या व्रताचे आचरण केले जाते. या व्रताच्या दिवशी सूर्योदयाआधी उठून आवळ्याचे तेल व उटण्याने स्नान करावे, शुभ्र वस्त्र परिधान करावे, उगवत्या सूर्यनारायणांना अर्घ्य देऊन ओम असवादित्य ब्रह्म म्हणत स्वतः भोवती 3 प्रदक्षिणा घालाव्या. आपल्या घरातील देवपूजा व नित्यसेवा पूर्ण करावी. पूजेची मांडणी खालीलप्रमाणे. पूजेची जागा झाडून व गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यावी. सर्वत्र गोमूत्र शिंपडावे. स्वच्छ केलेल्या जागेवर बेलपत्राची रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. त्यावर पांढरे सुती रेशमी वस्त्र अंथरून मधोमध नदीच्या वाळूची श्री महादेवांची पिंड करावी. त्या पिंडीच्या पूर्वेला एक दुसरी छोटी पिंड श्री हरतालिका श्री पार्वती मातोश्रीची करावी. छोट्या पिंडीच्या समोर दोन्हीही बाजूंना दोन्ही शाळुंका श्री जया व श्री विजया कराव्यात. श्री महादेवांच्या पिंडीसमोर विड्याच्या जोड पानावर श्री गणेशाची मूर्ती सुपारी ठेवावी. श्री गणपतीसमोर एका छोट्या वाटीत गूळ खोबरे ठेवावे. श्री गणेशाच्या उजव्या बाजूला घंटी व डाव्या बाजूला शंख ठेवावा. मांडलेल्या पूजेसमोर एका छोट्या पाटावर पांढरे कापड अंथरून त्यावर श्री हरतालिका व्रतकथेची पोथी ठेवावी. पूजेभोवती रांगोळी काढावी. अष्टगंध, अक्षता, भस्म, हळदी कुंकू, पूजनाची फुले, पत्री, दुर्वा, निवडलेले बेलपत्र, 130 धूप, शुद्ध तुपांचे निरांजन, खडीसाखर, तांब्याचा तांब्या, तामण, पळी, पेला, विड्यांची पाने, खारीक, बदाम, सुपारी, सुटी नाणी, यथाशक्ती दक्षिणा, खण, गळेसरी, बांगड्या इत्यादी साहित्य पूजांच्या ठिकाणी जमवून ठेवावे. पूजेचा क्रम. श्री स्वामी स्तवन वाचन, मंगलतिलक, ओम भद्र कर्णेभी शांतिमंत्र म्हणत कपाळाला हळदी कुंकू लावावे. आचमन. प्रथम 3 नावांनी उजव्या तळ हातावर पाणी घेऊन प्राशन करावे. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः. पुढील 2 नावांना पाणी सरळ हाताने ताम्हणात सोडावे. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. पुढील नावे ध्यानपूर्वक म्हणावे. ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम पद्मनाय नमः, ओम अनुरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्ताय नमः, ओम अदोक्षाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्री कृष्ण परमात्मये नमः. प्राणायाम. गायत्री मंत्र म्हणत एक प्राणायाम करावा. विधिवत संकल्प. उजव्या तळ हातावर पाणी, अक्षता व बेलपत्र घेऊन पुढील संकल्प म्हणावा. सौभाग्यवतीसाठी मी अमुक गोत्रात उत्पन्न, अमुक नावांची मला जन्मोजन्मी अखंडित सौभाग्य प्राप्त व्हावे. धन, धान्य, पुत्र पौत्रादितीची अभिवृद्धी व्हावी. दीर्घायुष्यवधी सकल कार्यसिद्धीसाठी. कुमारिकासाठी मी अमुक गोत्रात उत्पन्न, अमुक नावाचे मला मनोस्फित, निर्व्यसनी, सच्चारित्रवान, धार्मिक असा शोभून गुणमंडित पती प्राप्त होण्यासाठी. पती वार्षिक विहित श्री हरतालिका व्रत अभंगभूत यथाशक्ती यथाज्ञानाने यथामिलित उच्चाराने श्री उमा महेश्वर प्रीत्यर्थ व श्री वालुका शिवलिंगांचे पूजन करीत आहे. निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिद्धी सिद्धी सहित श्री महागणपती पूजन तसेच कलश, शंख, घंटी, दीप पूजन करीत आहे. गणपतीचे पूजन. श्री गणेशाय नमः, ओम गणपतीय नमः या मंत्राचा जप करत गंध, अक्षता, हळदी कुंकू लावावे. लाल फूल व दुर्वा वाहावेत. धूप दीप ओवाळून खडीसाखर किंवा गूळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा. हात जोडून नमस्कार करावा.
शुद्धीकरण. शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करत खालील कृती कराव्यात. आपल्या आसनाला नमस्कार करावा. 10 दिशांना नमस्कार करावा. पूजाच्या कलशात गंध, अक्षता, फूल, बेलपत्र, हळदी कुंक वाहून नमस्कार करावा. शंख धुवून पुसून पाणी भरून जागेवर ठेवावे. त्यांना गंध, फूल व बेलपत्र वाहून नमस्कार करावा. घंटी धुवून पुसून जागेवर ठेवावी व त्यांना गंध, अक्षता, फूल, हळदी कुंकू व बेलपत्र वाहून नमस्कार करावा व घंटी वाजवावी. प्रज्वलित निरंजनाला गंध, अक्षता, फूल, हळदी कुंकू व बेलपत्र वाहून नमस्कार करावा. शंखातील थोडे पाणी कलशात टाकावे व कलशातील पाणी हातात घेऊन सर्व पूजा साहित्यावर व स्वतःच्या अंगावर शिंपडावे. श्री वालुका शिवलिंगाचे पूजन. प्राण प्रतिष्ठा. 1 बेलपत्र तुपात बुडवून शिवलिंगावर ठेवावे. डोळे मिटून एकाग्र चित्तेने 15 वेळा ओम म्हणावा. ध्यान. हात जोडून खालील ध्यान म्हणावे. ओम पीत कौशेय वसना हेमांबा कमलावसना भक्तांना वरदा नित्य पार्वती चित्त यमाहे विधाय वालुका कलिंगम अच्युतयतं महेश्वरम पूर्णवंदनाम धाय्य धरतिलाई वरदप्रधाम मंदारमाला कुलिता काय कपाल मालंकित शेखराय दिव्यबराय च दिगंबराय नम शिवाय च नम शिवाय. ओम श्री उमा महाशिवराय दयामी नमस्कारेण संपर्पयामी. आव्हान. खालील नाममंत्राने दोन्हीही वालुका कलिंगांना बेलपत्र व्हावेत. ओम श्री उमा महाशिवरांबयाय नम. आवाहनार्थे बेलपत्राने समर्पयामी. आसन. खालील नाममंत्राने चौरंगावर बेलपत्र व्हावे. ओम श्री उमा महाशिवरांबयाय नम. आसनार्थे बेलपत्राने समर्पयामी. अभिषेक. खालील नाममंत्राने दोन्ही वालुका कलिंगांना गंधाक्षात फूल वाहून नमस्कार करावा. ओम श्री उमा महाशिवरांबाय नम. अभिषेक करते गंधाक्षन पुष्पनर्तने समर्पयामी. खालील स्तोत्र व मंत्र म्हणावा. फुलांनी पाणी शिंपडत अभिषेक करावा. श्री गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा. श्री रात्री सूक्त 1 वेळा. श्री रुद्राध्याय 1 वेळा. ओम श्री उमा महाशिवरांबाय नम. अभिषेक समर्पयामी. यज्ञोपवीत. अभिषेकानंतर खालील मंत्र म्हणत दोन्ही वालुका कलिंगांना जानवे व्हावे. ओम श्री उमा महाशिवरांबाय नम. यज्ञोपर्वते समर्पयामी. वस्त्र. खालील मंत्र म्हणत दोन्हीही वालुका कलिंगांना यथाशक्ती वस्त्र किंवा अक्षत व्हावे. ओम श्री उमा महाशिवरांबाय नम. वस्त्र अस्त्रार्थे अक्षता समर्पयामी. दोन्ही वालुका कलिंगाचे खालीलप्रमाणे पंचोपचार पूजन करावे. दोन्ही वालुका लिंगास मध, भस्म, अक्षता, हळदी कुंकू व्हावेत. ओम श्री उमा महाशिवरांबाय नम. विलेपर्णार्थे चंदनाम भस्म अलंकारते अक्षता हरिद्रा कुंकुमा सौभाग्यवेणी समर्पयामी. श्री पार्वती मातोश्रीच्या पिंडीला गळेसरी, बांगड्या, इतर सौभाग्य द्रव्य व अलंकार खालील मंत्राने अर्पण करावे. ओम श्री उमाय नम. कंठसूत्र, कंकणांदी नानाविध सौभाग्य द्रव्यांनी अलंकाराने समर्पयामी. दोन्ही वालुका लिंगांना सुगंधी फुले व्हावीत. ओम श्री उमा महाशिवरांबाय नम. त्रौत कालोद्रव्य पुष्पांनी समर्पयामी. मुख्य विशेष पूजा अर्थ अंगपूजनम. श्री पार्वती मातोश्रीच्या पिंडीवर प्रत्येक नाममंत्राने त्या अवयवाची भावना करत अक्षता व्हावेत. ओम श्री उमाय नम. पादपूजयामि पाय. ओम श्री गौर्याय नम. गुल्फो पूजनीयम कोठार्य. ओम श्री पार्वते नम. जानुनी पूज्यमेयम गुड्घे. ओम श्री जगद्रय नम. जंघे पूज. ओम श्री जगदात्रय नम. जंघे पूजयामि मांड्या. ओम श्री जगप्रतिष्ठाय नम. उरु पूजयामि उर. ओम श्री शांतिरूपणय नम. कटी पूजयामि कंबर. ओम श्री हरय नम. गव्य पूजयामि गुह्यभाग. ओम श्री माहेश्वराय नम. नाभि पूजयामि नाभि. ओम श्री शांभवे नम. हृदय पूजयामि हृदय. ओम श्री शूलपाणिये नम. कंठ पूजयामि कंठ. ओम श्री पिनाघृष्याय नम. बाहुय पूजयामि बाहु. ओम श्री शिवाय नम. मुख्य पूजयामि मुख. ओम श्री पशुपतिये प्रीतिये नम. नेत्रे पूजयामि नेत्र. ओम श्री गंगाय नम. ललाट पूजयामि कपाळ. ओम श्री महावल लावण्ये नम. शिर पूजयामि डोके. ओम श्री सच्चिदानंद रूप विनय सर्वांग पूजयामि सर्व अंग.
पत्रीपूजनम. श्री पार्वती मातोश्रीच्या पिंडीवर खालीलप्रमाणे सममंत्रक पाने पत्री व्हावीत. ओम अशोकाय नम. अशोकपत्र समर्पयामी. अशोकाचे पान. ओम जगद्राय नम. धात्रीपत्र समर्पयामी. आवळीचे पान. ओम महेश्वराय नम. दुर्वाकुरान समर्पयामी. दुर्वा. ओम कर्पूरदिने नम. करवीरपत्र समर्पयामी. कण्हेराचे पान. ओम कपालधारणीय नम. कदंबपत्र समर्पयामी. कदंबाचे पान. ओम पार्वतीय नम. ब्राह्मीपत्र समर्पयामी. ब्राह्मणीचे पान. ओम ध्वजरटाय नम. धंतुरपत्र समर्पयामी. धोत्र्याचे पान. ओम त्रिपुत्रकाय नम. अपमार्गपत्र समर्पयामी. अंगठ्याचे पान. ओम सर्वेश्वराय नम. नानाविध पत्रांनी समर्पयामी. पंचपल्लव. अर्थपुष्प पूजनम. श्री पार्वती मातोश्रीच्या पिंडीवर खालीलप्रमाणे सममंत्रक फुले व्हावीत. ओम चतुर्वर्ग पद्राय नम. चंपक पुष्प समर्पणे. चाफ्याचे फूल. ओम बुद्धिप्रियाय नम. केतकी पुष्प समर्पयामी. केवडा. ओम कौर्मार्याय नम. करवीर पुष्प समर्पयामी. कण्हेऱ्याचे फूल. ओम कुर्माय नम. बकुळ पुष्प समर्पयामी. बकुळेचे फूल. ओम धनदाय नम. धुंतूर पुष्प समर्पयामी. धोत्र्याचे फूल. ओम शांभवे नम. शतपुत्र पुष्प समर्पयामी. सूर्यफूल. ओम चामुंड्याय नम. पद्म समर्पयामी. कमळाचे फूल. ओम जगद्धात्राय नम. जापुकुसुम समर्पयामी. जास्वंदाचे फूल. ओम माहेश्वराय नम. मालिका पुष्प समर्पयामी. मोगऱ्याचे फूल. ओम ऊर्मंदा वासन्य नम. मांधर पुष्प समर्पयामी. पांढऱ्या रुईचे फूल. श्री महादेवाच्या पिंडीवर श्री शिव अष्टोत्तर नामावली म्हणत 108 बेलपत्र अर्पण करावीत. दोन्ही बालुका लिंगांना खालील मंत्र म्हणत धूप वाळव. ओम श्री उमा महेश्वरांबाय नम. धूप अग्निप्रमाय नम. दोन्ही बालुका लिंगांना खालील मंत्र म्हणत शुद्ध तुपांच्या निरंजनाने वावळे. ओम श्री उमा महेश्वरांबाय नम. दीप दर्शयामे. दोन्ही वालुका लिंगांना फळे व खडीसाखरांचा नैवेद्य दाखवावा. तसेच विडा दक्षिणाही अर्पण करावे. ओम श्री उमा महेश्वरांबाय नम. नानाविध फलांनी शर्करा खंड खाद्यानी नैवेद्य समर्पयामी. पुंगी फुलसू तांबूळ तथाच दक्षिणा समर्पयामी. श्री हरतालिका व्रताची कथा वाचावी. कथा वाचल्यानंतर श्री गणपतीची, श्री हरतालिकेचे व श्री शंकराची अशाक्रमाने आरती करावी. आरतीनंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्र पुष्पांजली म्हणून फुले बेलपत्र दोन्ही वालुकालिंगावर अर्पण करावे. विशेष पळीत पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फुले, सुटे नाणे व सुपारी ठेवावी. पुढील प्रत्येक मंत्राला वरीलप्रमाणे अर्ध्या आपल्या उजव्या हाताने तामणात सोडावे. ओम शिवरूपे शिवे देवी शंकर प्राण वल्लभे उमय सर्वार्थते देवी ग्रहणहर्ते नमस्तुते. ओम श्री उमा महाश्वरांबाय नम. ईदमर्दे समर्पयामी. ओम नमस्तुते मूढानीश अर्पण प्राण वल्लभ भक्तसनितमय वृद्ध ग्रहणार्दे नमस्तुते. ओम श्री महाश्वरांबाय नम. ईदमर्दे समर्पयामी. ओम व्रत संपूर्ण सिद्धार्थ यशक्ती महात्मन अलंधी सहित देवी ग्रहणधर्ते नमस्तुते. ओम श्री उमा महाश्वरांबाय नम. ईदमर्दे समर्पयामी. हात जोडून मनोभावे पूजेत झालेल्या चुकाबद्दल क्षमा मागावी. खालील प्रार्थना म्हणावी. हरतालिकेचे नमस्तुते सदाशिव भक्तवत्सले संसारभय भेदहमे तत्मे शरण मम. जन्म जन्मामी सौभाग्य मक्षद देही मोहे वयम. शेवटी हातात पाणी घेऊन मी माझ्या ज्ञानानुसार व मिळालेल्या उपचार द्रव्याने श्री हरतालिका व्रत निमित्त केलेले श्री वालुकालिंगाचे श्री उमा महेश्वरा प्रिय हो असे म्हणून पाणी तामणात सोडावे. या दिवशी व्रतस्थ महिलांनी अन्नग्रहण करू नये. केवळ फलहार करावा. सायंकाळी पूजेस धूप दिवा ओवाळून दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. मध्यरात्रीपर्यंत शिवशक्तीचे नामस्मरण करत जागरण करावे. मध्यरात्री पुन्हा श्री गणेश, श्री हरतालिकेची व महादेवांची आरती करून रुईच्या स्वच्छ पानावर थोडे दही घालून ते पान चाटावे. दुसऱ्या दिवशी पूजेवरील सर्व निर्माल्य काढून दोन्ही वालुकालिंगांना मध, भस्म, अक्षता, हळदी, कुंकू, फुले व बेलपत्र व्हावेत. धूप दीप ओवाळून दही भातांचा नैवेद्य दाखवावा. श्री गणपतीची, श्री हरतालिकेची व श्री शंकरांची अशा क्रमाने आरती करावी. आरतीनंतर स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा करून नमस्कार करावा व मंत्र पुष्पांजली म्हणून फुले बेलपत्र दोन्ही वालुकालिंगावर अर्पण करावे. विसर्जन मंत्राने पूजेवर अक्षता वाहून दही भाताच्या नैवेद्यासह सर्व पूजा प्रवाहात विसर्जन करावे. पतिराजांचे पाद्यपूजन करून उपवास सोडावे.
अशा प्रकारे आज आपण पाहिलेलं आहोत संपूर्ण हरतालिकेची पूजाविधी व आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी काय काय करायला लागेल ते आपण पाहिलेलं आहेत. असेच नवनवीन तुम्हाला माहिती पुढे भेटत जाईल. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.